आवाज वाढा बघ बरं जवळ ऐकायला आलं बघ. पाथरे गावामध्ये येऊन इथं आपली स्मशानभूमी पाहून मंदिरात बसल्यासारख्या आठवण येऊन राहिली. अतिशय खूप मोहक आणि चांगलं काम आपण केलं. मंडळाचे नाव जरी वेगळे वेगळे असलं तरी गाव एकच आहे. मंडळ असतील, जात असेल, पक्ष असेल, धर्म असेल. आता मग आमचे चाचे होते भजनी मंडळ. हे सगळ्यांनी मिळून हे सगळं खूप चांगलं काम केलं. ते केलंच पाहिजे. गावची शोभा, गावात येणारे रस्ते, गावाला सगळ्यांना वापरण्याकरता लाईन, पाणी, सार्वजनिक जुन्या पाण्याची व्यवस्था, जनावरांच्या पाणी पिण्याची व्यवस्था आणि मग आपल्या गावातल्या गल्ल्या बोळा हे सगळे नीट नेटके ठेवून आपलं घरसुद्धा त्याचप्रमाणे नीट नेटकं ठेवायचं. गाव चांगलं आलेला मनुष्य आपोआपच तो आपल्याला चांगले धडे देत असतो. बऱ्याच वेळेस काय होते, आपण मंदिराचे पाहतो अवस्था सगळं. स्मशानभूमीचं ठरलेलं असते, शासकीय निधी असतो. 4-6 कालम झाल्यावर काय केलं जाते, काय कधी कधी गल्डर उभे केले जातात. ज्यावेळेस एखादी व्यक्ती जाते ते एवढे काटे असतात, बसायला जागा. स्मशानभूमीला खर्च किती आला म्हणलं 5 लाख, पण 5 माणसे तिथे बसत नाही. हे गावकरी सरकारने काम सरकारचं केलेलं आहे. स्मशानभूमी आपली अगदी वैकुंठ, नाव आपण म्हणतो वैकुंठ भूमी म्हणत असतो, पण वैकुंठ भूमी आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. तुम्ही किती जीवनात मोठे असा, नेते व्हा, संत व्हा, श्रीमंत व्हा, उद्योगपती व्हा, अगर कोणी व्हा, पण शेवटची जागा सर्वांची हीच आहे. तुमच्या जागच्या जागी सगळं राहणार. ये मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. ते आपलं मुसाफरी आहे. प्रवासी मनुष्य आला, रात्र झाली, पायी जात होता, पुढे अंधार होता, माहिती नव्हतं. मग कोणतं गाव आहे म्हणजे पात्र आहे, मग इथं थांबला. जे मिळालं ते खाल्लं आणि सकाळी निघाला. तसं आपली मुसाफरी आहे. मागचे जन्म झाले, आता जन्म आहे, पुढे होत राहील. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. फार दूरचा प्रवास आहे आणि ह्या आपण जन्मामध्ये आलो म्हणजे जे काय आपलं भौतिक मोठेपण आहे तो तिथल्या तिथेच राहा. धन आणि भूम पशुवस्य गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने देह चितायाम परलोक मार्गे. धनाने भूम पशुवस्य देह चितायाम परलोक मार्गे अशा श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. शेवटी कोणी असू द्या, फक्त फरक एकच आहे. मंत्री जर गेले तर चंदनाच्या लाकडात जाळतात आणि एखाद्या खेळातला मनुष्य गेला हिवरेचा काय होत नाही, पण जाळावंच लागतं. त्याची 3 चिमटे राग. हे सगळं ही क्रिया चालूच असते. जन्म, स्थिती आणि लय हे ईश्वराच्या हातात आहे. आपलं हे जे शेवटचं स्थान आहे ते अगदी नीट असं काही आमच्या काय एवढे रोज माणसं मरत नाहीत आमच्या इथं. जर मेले तर आम्ही करत असं तर अर्थ नाही. असो का नसो, आता स्वच्छता मंडळाचं आम्ही अभिनंदन करतो. आपण देवालय चांगले ठेवलं, पण स्मशानभूमी चांगली ठेवली, खूप चांगली. नाहीतर आपल्या तालुक्यातच आम्ही एका ठिकाणी पाहिलं, एवढ्या काट्या होत्या. काम खूप सुंदर झालेलं आहे. आता जसं आपले स्मशानभूमीचे बांधलेलं आहे आज पद्धतीचं, पण येड्या बाबडीच्या काठ्या, पुन्हा हे सगळे गवत इतकं झालं. म्हणजे स्वच्छता मंडळाने आपल्या तिथं जाऊन काय केलं, ते इतकं स्वच्छ केलं. पण गावातल्या लोकांना थोडं नाही म्हटलं तरी वाटलंच काही नाही. म्हणतो आता काही म्हणत आम्ही आमचं घरच जाऊ, असं केलं पाहिजे ना. आपण स्वच्छता मंडळाने आपण सुद्धा 8 दिवसातून 15 दिवसातून इथं आल्या स्मशानभूमी वाटतच नाही आणि असंच वाटलं पाहिजे. आता ठीक आहे, ज्याची वस्तू गेली त्याला तर रड येणारच आहे, अश्रू येणारच आहे. पण अश्रू ढाळण्यापेक्षा आपल्याला त्या व्यक्तीला सद्गतीला कसं जातं ही सर्व क्रिया करायच्या असतात. पण हे सगळं आपण करत आलो.
आणि करून आलेला आपली स्मशानभूमी पाहून आता आम्ही सांगू जर म्हणलं स्मशानभूमी सांगून पात्राला जाऊ द्या. मंदिर आणि स्मशानभूमी चांगले वाटले. नेते जरी आले त्यांना सभा घ्या वाटली पाहिजे. सभा घेणार नाही म्हणा. आणि या सगळ्यांना आशीर्वाद भोलेनाथाचा. भोलेनाथाचा ध्यानस्थ बसलेले आहे. आलेल्या मंडळीचं काय काय त्यांनी केलं हे पाहून राहिले. त्याला काय चांगलं द्यायचं ही चिंतन करून आलेलं आहे. आणि सोबत आलेले जाणण्याकरता आलेले माणसं यांचे विचार कसे आहेत ती पाहून राहिले. माणसं स्मशानभूमीत आले की ते फार आग लागेपर्यंत काही खरं नाही हो माणसाचे. असं वाटते सगळे घरदार सोडून देतात आणि घरी गेले की पुन्हा. म्हणून जीवनात एक करा, मरणाला घाबरू नका, पण मरणाची आठवण ठेवा. एक दिवस तरी आपल्याला जावं लागणार आहे. बरेच माणसं कोरोना होऊन गेले 4-5 वर्षापूर्वी एवढे घाबरत होते. ते कोरोना थोडं झालं, खोकला आलं तरी 4 इंजेक्शन घ्यायचं न झाले, 8 तांगडे झाले काही नंबर गेले काहीच. मरणाची भीती संत नष्ट करतात. मरणाची आठवण ठेवायची आहे की आपण किती दिवस जगणार. 20 ओलांडले, 40 ओलांडले, 60 गेली, 80 झाली, आणि तरी सुद्धा आपण मेरीच बात सुना असं म्हणतो आलं तर जमणार नाही. आपण आता कुठेतरी दुसऱ्याच्या मताशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून बदल करणं हे आपल्या अंतःकरणात आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्मशानभूमीत आल्यानंतर आपल्याला एकच चिंतन करायचं आहे, आज ना उद्या आपण सुद्धा या ठिकाणी येणारच आहोत. परंतु आता जोपर्यंत आपला काल आहे तो चांगल्या प्रकारचा आपला गेला पाहिजे. खूप आतापर्यंत मुलाढाली झाल्या, नको ते सगळं केलं, पण आता त्याला पूर्णविराम दिला पाहिजे. नाहीतर एका गावामध्ये एक भांडण चालू होतं शेतीच्या बांधावर. वडील वारले, त्यांनी मुलाला सांगून ठेवलं. 5-50 एकर जमीन होती. ते म्हणले 10-15 एकर गेली तरी चालेल, पण चालू ठेवा. वडिला पाठीमागे मुलगा जाताना सांगितलं आजोबा, त्याने सांगितलं की काही जरी झालं दिल्लीपर्यंत तुम्ही जायचं, सगळी जमीन गेली तरी चालेल, पण मागे हटायचं. तर असं नाही, ठीक आहे, वाद तर करावंच लागतात, नेमाने असतात. काही विनाकारण वाद माणसं करायला लावतात. गरज नसताना ज्या गोष्टी गावातल्या गावात मिटवल्या जातात त्या आपण कुठेतरी घेऊन जातो आणि कोणाचं तरी ऐकतो, दोघेही रडत बसतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि हे सगळं जिथे जिथं आपल्याला संयम ठेवायचा असेल आपण लक्षात घेऊन आपलं पुढचं जीवनात थोडा बदल करणं अतिशय महत्त्वाचा. 100% जरी नाही तरी 10, 15, 20% जरी झालं तर फार फरक होतो. एक मनुष्य एवढा रागीट होता तर हो म्हटलं की घेऊ लागायचे. तर बसलेलं तर सरकार तुझ्या बापाची जागा आहे, अरे बाबा बापाची ते जरा थोडं सरक ना, इतक्या लागेल. पण असं सत्संग ऐकून इतका फरक झाला. मग काही दिवसांनी पाहुणे आले भेटायला आणि समोरच काहीतरी त्यांची मंडळी काही वेळ कारण घडलं बोलत होती. म्हणजे हा मनुष्य एवढा रागीट आता काही बोलून म्हटले का कसे केव्हापासून तुम्ही शांत झाले. मग ते बाई सांगायला लागली, ते म्हणले ते कथा कीर्तन ऐकायला लागले तेव्हा शांत झाले. बदल झाला पाहिजे. होतच राहते, सगळे दिवस आपले नसतात, सगळे माणसं सदैव आपलेच नसतात. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, जीवा सुख. आपला देव करण्याकरता आपल्या गावातलं मंदिर चांगलं पाहिजे, गल्ल्या बोळा स्वच्छता, मंदिराबरोबर आपल्या स्वच्छता करून गाव असं चांगलं वाटलं पाहिजे. आता गोरक्षणाबद्दल बोलताच येत नाही. गाय विकायचं सपाटाच लावला सगळ्यांना. आपण सगळं गायीची सेवा, गोमाता, गंगा माता, भूमाता, भारत माता, ह्या ज्या सगळ्या माता आहेत, 5 पंचमाता आहेत, त्या पंचमाताची आपण सेवा केली पाहिजे. आणि मग आपला अंतःकरण चांगलं. अंतकालीचे मामेवर स्मरण मुक्ता केले. 8व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला हे सांगितलं. पण त्याच्याकरता वातावरण चांगलं पाहिजे. त्याचं नुसतं आलं काट्यात काहीतरी काही माणसं म्हणतात मग काय बसवलं जागा नाही, सगळ्या कसं तरी रोड उभं राहिलं म्हणले, मग आता पण नाही लागलं. पण आपण एक खूप चांगलं काम केलं. आणि तसं नेटकं स्वच्छ ठेवलं. आणि स्वच्छता मंडळ जे आहे, दोन्ही स्वच्छता मंडळ, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि ग्रामस्थांचं अभिनंदन करतो.
ते सगळ्यांनी असंच चांगलं आपल्या सगळ्या गावातले प्रार्थना असतं आता त्याचेही दिसले आपण ते सगळे तेरी मिळून चालू आपण पण जर आपण असं सगळे काही जोडून वागलं ना तर हा आनंद कुठेच मिळणार नाही. आणि तो आनंद मिळण्याकरताच आहे आपण प्रवरा मातेच्या काठेला कडेला आहोत. प्रवरा माता संत वाहून राहिलेली आहे. ते प्रवरा आपल्याच जिल्हा एका टोकाला उगम पावली आणि एका टोकाला गोदावरी मातेला प्राप्त झाली. एका जिल्ह्याचाच प्रवास आहे. परंतु ज्ञानोबारांच्या वास्तवानी आणि वर अगस्ती महाराजांच्या वास्तव्याने ही गोदावरी प्रवरा माता अतिशय पुनीत झालेली आहे आणि ते आपल्याला सदैव आशीर्वाद देऊन राहिलेली. त्या प्रवरा मातेच्या कडेला आपण सुंदर हे काम केले. भगवान शंकराची मूर्ती केली. आता फक्त त्याला कोणी हार गेली नाही ना तर कोणी जर नसलं तर घाला हार ते जाते सगळ्यांचे साफ दर्शन करायचं. खाली पाऊत का करायचं वाटलं काय आशीर्वादाचे जे भाव आहे तो आपला कायम राहिला नाही तर मग त्याचं काय करायची गरज नाही. सिमेंटाची मूर्ती आहे म्हणजे जे कारागीर आहेत ते आंध्रचे आहेत. इतके सुंदर कारागीर आहेत. खूप कला कसरत करतात. जरी पैसे घेत असले तरी त्याच्यात मन ओतून काम करावं लागतं. हे कामाला तर शेवटी उपजीविका आहे ते तर करावंच लागतं. त्यांचंही आम्ही अभिनंदन करतो. आमच्या नागराजच्या हातून आपल्या तालुक्यात जिल्ह्यात खूप काम मूर्ती झाले आणि तो फक्त मूर्तीचंच काम. जर असे भेटले ना ते दोघं येतात तर मला वाटतं कोणतरी वेगळे माणसं पण कला आहे त्यांच्या अंगामध्ये. खूप चांगली कामं केलेली आहेत. नागराज आणि रमेश त्यांचं अभिनंदन सर्वांच्या वतीने. आपलं सर्वांचं पुरेसं अभिनंदन. आणि आज सर्वांना आपल्याला आशीर्वाद परिसरातल्या पूजेने परिसर